आपल्या सगळ्यांचं या संघटनात्मक वर्तन BPCC 112 म्हणजेच बिहेवियरल ऑर्गनायझेशनल बिहेवियरल स्टडीज या पूर्ण शृंखलेत मी आदिती समीर स्वागत करते. या पूर्ण शृंखलेमध्ये आजचा आपला भाग 12 म्हणजेच धडा 8 आहे आणि यामध्ये आपण सत्ता आणि राजकारण म्हणजे पॉवर अँड पॉलिटिक्स अशा या मोठ्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या आणि अतिशय महत्वाच्या अशा विषयावर थोडी चर्चा करणार आहोत. आजची ही पूर्ण शृंखला जर तुम्ही बघितली असेल तर हा विषय आहे BPCC 112 मानसशास्त्राचा विषय आहे. ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा तितकाच व्यवस्थापन शास्त्रालाही उपयोगी पडतो आणि या दोन्हीच्या संगमातून एक अतिशय सुंदर असा आपल्याला विषय चर्चेला इथे दिसून येतो. आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया ज्या आहेत म्हणजे जर आपण इथे बघू शकत असाल त्याच्यामध्ये आपण संप्रेषणाचा भाग मागच्या 2 भागांमध्ये पूर्ण केला. त्याच्यावरची चर्चा, त्याच्यावरचे वेगवेगळ्या क्रिया, त्याच्यावरची कार्य या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला आणि ज्यामध्ये आपण सत्ता आणि राजकारण या विषयाची आज चर्चा करणार आहोत. याच्या नंतरच्या भागात निश्चितच आपल्याला नेतृत्वाबद्दल विचार करावा लागेल. आता नेतृत्व हा सत्ता, राजकारण आणि नेतृत्व अशा टप्प्यांमध्येच हा नेहमी बघितला जातो आणि सत्ता, राजकारण, नेतृत्व आणि संप्रेषण या सगळ्यांवरच कार्यालयीन संस्कृती ही आपल्याला अवलंबून असलेली दिसून येते. आता जेव्हा आपण अधिकार, सत्ता आणि राजनीती अशा सगळ्याचा विचार करतो तेव्हा या सगळ्या आपण आपल्या लक्षात येत असेल तर आंतरवैयक्तिक स्तरावरील क्रिया आहेत, प्रक्रिया आहेत. म्हणजे ऑर्गनायझेशन किंवा कार्यालयीन स्तरावरील ज्या संप्रेषणामध्ये, संवादामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. काही लोक खूप प्रभावी असतात आणि ते प्रभावीपणे दुसऱ्यावर फार मोठा असा इम्पॅक्ट ज्याला म्हणता येईल की त्यांच्या वर्तनात बदल हा सातत्याने घडवत असतात आणि ह्या बदलामुळे त्यांना जो एक अधिकार प्राप्त होतो, जी सत्ता ते आपल्या स्वतःकडे घेऊ इच्छित असतात. बऱ्याचदा त्यासाठी विविध खेळ्या, डावपेच हे साधले जातात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचा बळीही जाण्याची शक्यता असते. अर्थातच हा बळी हा कार्यालयीन कामाच्या संदर्भात असतो आणि म्हणून आपल्याला इथे असं सहज म्हणता येईल की सत्ता, राजकारण आणि नेतृत्व ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या भागात आपल्याला याचा सगळ्याचा अभ्यास हा करणं क्रमप्राप्तच आहे. आता यामध्ये जेव्हा आपण अधिकार, सत्ता किंवा राजनीती असा सगळ्याचा विचार करत असतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की ह्याचा अर्थ, त्याची व्याख्या, वैशिष्ट्य या सगळ्यांचा विचार आपण नेहमीप्रमाणे इथे करणारच आहोत. म्हणजे बघा, 2 किंवा अधिक व्यक्तींमधील परस्पर संबंधाबद्दलच्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया या आंतरवैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया म्हणजे पुस्तिका नंबर 3 मध्ये आपण चर्चा करत आहोत. आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक भागाने या धड्यात जो आहे तिसऱ्या पुस्तिकेतला धडा संप्रेषणाचा असू दे किंवा नेतृत्वाचा असू दे किंवा संस्कृतीचा असू दे, या प्रत्येक धड्यात एक फार मोठा भाग कार्यालयीन व्यवस्थापनाबद्दलचा हा व्यक्त केलेला आहे. म्हणजे कम्युनिकेशन अर्थात संप्रेषण जर नीट नसेल तर व्यक्तीमध्ये गैरसमजांचं प्रमाण वाढतं. त्यांचा तसंच जो आपल्याला काय म्हणता येईल परफॉर्मन्स आहे किंवा त्यांचा जे दर्जा आहे कामाचा तो आपल्याला खालावलेला दिसतो किंवा त्यांचा सेल्स किंवा त्यांची जी विक्री आहे ती कमी झालेली दिसते किंवा काही कॉन्फ्लिक्ट म्हणजे काही जर वादविवाद समस्या उद्भवत असतील तर त्या वाढलेल्या दिसतात. तर ह्या सगळ्या भागात संप्रेषण आणि मग त्याच्यावर काम करणारे बाकीचे घटक असं आपल्याला इथे म्हणता येईल. अर्थातच कार्यालयीन संस्कृती ही तितकीच महत्वाची आहे.
तुम्ही जर अतिशय मोकळेपणाने तुमच्या वरिष्ठांशी बोलू शकत असाल तुमच्या समस्यांबद्दल, तर निश्चितच त्याचा फार मोठा प्रभाव किंवा त्याचा फार मोठा भाग हा कार्यालयीन वृद्धीमध्ये दिसून येतो किंवा संघटनेच्या वृद्धीमध्ये आपल्याला त्याचा समावेश करावा लागतो. मात्र हेच जर वरिष्ठांशी बोलायला मन संकोचत असेल किंवा नको आहे ते आता मी कसं बोलू त्यांच्याशी, असा जर मनात विचार येत असेल, तर निश्चितच हे सगळं खूप अवघड होऊन जातं आणि तोट्यात गेलेलं संघटन आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया. आता या सगळ्या पूर्ण भागामध्ये आपल्याला संकल्पना आहेत, काही व्याख्या आहेत ह्या सगळ्या अधिकाराच्या, सत्तेच्या किंवा आपल्याला म्हणता येईल राजकारणाबद्दल किंवा राजनीतीच्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याबद्दल असं बोलावं लागेल की काय स्वरूप आहे याचं सगळ्याचं, त्याचे कुठले प्रकार असतात, त्याचे कुठले पैलू आहेत, कशाबद्दलचा अभ्यास करावा लागेल, वेगवेगळी कार्य काय, म्हणजे खरं म्हणजे ही जी यादी आहे ती अपूर्ण आहे. म्हणजे म्हणून मी तिथे एक डॉट जे तुम्हाला दिसत असेल, एक बिंदू इथे रिकामा आहे, कारण यामध्ये इतक्या गोष्टी समाविष्ट केल्या जातात आणि कराव्या लागतात आपल्याला, की लैंगिक छळाचा जो भाग आहे कार्यालयाच्या संस्कृतीमध्ये किंवा कार्यालयीन वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये, परिवेशामध्ये जर लैंगिक छळ होत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा मानसिक छळ होत असेल, तर त्याबद्दलचाही उल्लेख आणि थोडासा अभ्यास आपल्याला सत्ता आणि राजकारणाच्या अभ्यासामध्ये समाविष्ट करणं भागच असतं. त्याच्या पुढचा भाग असतो तो असतो नैतिकतेचा, म्हणजे एथिक्सचा. म्हणजे नैतिकता, सत्ता आणि राजकारण. बघा आता ह्या कोणाकोणाला असं वाटू शकतं की असं काय बरं तुम्ही म्हणताय की वेगवेगळे किंवा विरुद्धार्थी शब्द आहेत हे. खरं तर सत्ता आणि नैतिकता, खरंच प्रत्येक वेळी सत्ता ही नैतिकता पाळते का हो, किंवा सत्ता स्थाने किंवा सत्तेची जी केंद्र असतात ते नैतिकतेचा विचार करून आपले निर्णय घेतात का, किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये ते भाग घेतात का, या सगळ्याचा विचार आपण करायचा झाला तर थोडस ते अवघडच पडेल नाही का. त्यामुळे ही यादी जी आहे ती आपल्याला फार मोठी करता येईल. मात्र राजनीती किंवा राजकारण करताना उपयोगात आणणारे जे किंवा उपयोगात येणारे जे डावपेच आहेत किंवा ज्याला युक्त्या असं म्हणता येईल, ते आपल्याला इथे अभ्यास करायला लागतात. तसंच राजकीय वर्तनावर प्रभाव पडणारे जे घटक असतात त्याच्याबद्दलही आपल्याला इथे चर्चा ही निश्चित करावी लागेल. थोडक्यात काय, आपल्याला सत्ता, राजकारण, नैतिकता आणि छळ किंवा हुकुमशाही पद्धती वर्तनाची या सगळ्यांचा अभ्यास या धड्यात आपल्याला निश्चित करता येईल. आता यामध्ये जर पहिल्यांदा बघायचं झालं तर निश्चितच आपल्याला सत्तेची संकल्पना किंवा सत्ता म्हणजे नेमकं काय, किंवा त्याला काही लोक किंवा काही विशेषज्ञ त्याला अधिकार सत्ता असं का म्हणतात, याच्याबद्दलचं थोडंसं आपल्याला डिस्कशन किंवा ज्याला म्हणता चर्चा आपल्याला इथे करावी लागेल. आता यामध्ये आपण जेव्हा वरिष्ठांकडे सत्ता असते असं म्हणतो, तर त्यामध्ये सत्ता ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, की पदानुसार आलेली सत्ता असते किंवा एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीचं खूप अतिशय खोलवर ज्ञान असतं, सखोल ज्ञान ज्याला म्हणता येईल, तर त्या सखोल ज्ञानामुळे त्याला एक खूप मोठा त्याचा प्रभाव दुसऱ्यांवर पडत असतो. त्याही प्रकारची सत्ता आपल्याला इथे बघता येईल. किंवा एखाद्या व्यक्तीच्या हातात कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी किंवा त्यांच्या कॉम्पेन्सेशन विषयी किंवा त्यांच्या परफॉर्मन्स अप्रेझल विषयी ज्याला म्हणता येईल की त्यांच्या पूर्ण कामाच्या दर्जाच्या नियंत्रणासाठी त्याच्याजवळ अधिकार असतात, आणि त्याच्यावर अवलंबून त्याचा जर पगार ठरणार असेल तर मात्र या सत्तेचा प्रत्येक वेळी धनात्मक दृष्टिकोनातून उपयोग होईल असं नसतं. स्वतःची कामं, स्वतःचं हेतू साध्य करण्यासाठी ही सत्तेचा उपयोग करणारे बरेच राजकारणी आणि कार्यालयीन राजकारणी आपण निश्चितच बघितले असेल. म्हणजे जास्तीत जास्त लोकांवर हुकुमशाही गाजवण्याची जी प्रबळ इच्छा, जबरदस्त इच्छा ही काही लोकांमध्ये असते, आणि कुठल्याही पद्धतीने मी सांगेन तीच पूर्व दिशा. आता बघा इथे सत्तेच्या संकल्पनेमध्ये हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की दुसऱ्याचं वर्तन नियंत्रण करायची जी मानसिक इच्छा असते, तहान असते, ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला इथे अभ्यासात समाविष्ट करून घ्यायचंय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादं वर्तन करायचं असेलही किंवा नसेलही,
परंतु त्याला विशिष्ट प्रकारचं वर्तन करायला लावण्याचा जो आनंद आहे त्या आनंदाबद्दल आपल्याला इथे बोलायचं हे लक्षात घ्या. म्हणजे नेतृत्व, तुम्ही तुमचा लीडर कसा आहे त्या नेतृत्वाबद्दल इथे चर्चा आहेच, परंतु दुसऱ्याचं वर्तन ह्या नाही तर त्या प्रकारे हे काबूत आणणं किंवा त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पाडणं, त्याला हे करू नकोस ते चांगलं आहे अशा पद्धतीने हुकुमशाही गाजवणं, या सगळ्या गोष्टी इथे अभ्यासात अपेक्षित आहे. आता जेव्हा आपण याचा थोडासा व्याख्येनुसार अभ्यास करतो तेव्हा असं म्हणता येईल की काही वेळा विनंती केली जाते काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी. म्हणजे PM बाबू हे जे शास्त्रज्ञ आहेत किंवा संशोधक आहेत त्यांनी असं म्हणलंय की वैचारिक जेव्हा आपण देवाणघेवाण करतो तेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या गटाबद्दलच्या व्यक्तीला काम करण्यासाठी विनंती करतात. आता विनंती ही सत्यात येणार नाही आणि म्हणून जेव्हा आपण इमर्सन यांची व्याख्या वापरतो ते म्हणतात की सामाजिक नातेसंबंध जोडण्यासाठी किंवा सामंजस्य निर्माण करण्यासाठी वरिष्ठांकडून कनिष्ठांना ज्या सूचना दिल्या जातात किंवा एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी एखादं काम पूर्णत्वाला नेण्यासाठी जे नियम वापरले जातात त्याला अधिकार सत्ता किंवा सत्ता असं म्हणतात. आता इथे जेफ्री फिफर यांची ही फार सुंदर व्याख्या ही आपल्या पुस्तिकेत दिलेली आहे. ते म्हणतात की दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याची नुसती ही पद्धत नाही, ही एक क्षमता आहे, म्हणजे ॲबिलिटी आहे आणि ही क्षमता निर्माण करण्याची एक लालसा बऱ्याच नेतृत्वामध्ये आपल्याला उद्भवलेली दिसते. खरं तर ही एक वर्तन प्रणाली आहे असंही आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ज्याच्यामुळे, कारण काय होईल, ही जर क्षमता आपल्या एखाद्या कलिगच्या किंवा कर्मचाऱ्याच्या अंगी असेल तर तो निश्चितच आपल्या पदोन्नतीचा कालावधी हा अतिशय कमी करण्यात हा यशस्वी होऊ शकतो. म्हणजे दुसऱ्यावर सत्ता गाजवणं, दुसऱ्यावर हुकूमत गाजवणं, या सगळ्या गोष्टी ह्या वर्तनामध्ये जर दिसून येत असतील तर त्याच्यामुळे काय काय बरं होईल, त्याच्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या घटना या बदलतील. आणि जेफ्री फिफर नेमकं हेच म्हणतात. ते म्हणतात की अशी क्षमता, दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याची अशी क्षमता ज्याच्यामुळे घडणाऱ्या घटना या बदलणार आहेत, त्याचा जो आपल्याला अपेक्षित रिझल्ट आहे किंवा त्याचे जी परिणाम आहेत ते बदलू शकतात जर नेतृत्वाने खूप जास्त सत्ता ही दाखवायला सुरुवात केली किंवा एक अधिकार त्याच्यामधला उपयोगी आणायला सुरुवात केली. आता अजून एक याचा फायदा काय असतो तर आपले जे कॉम्पिटिटर्स असतात किंवा जे आपले विरोधी असतात असू शकतात, एक प्रत्येक कार्यालयामध्ये काही वेगवेगळ्या विचारधारा असतात, तर त्यांना गप्प बसवण्यासाठी खरं म्हणजे किंवा प्रखर विरोध असेल तर तो मावळण्यासाठी किंवा तो शांत करण्यासाठी ही सत्ता आणि अधिकार किंवा राजकारण हे वापरलं जातं असं इथे म्हणलं जातंय. आता या सगळ्याचा अभ्यास खूप मोठ्या पद्धतीने आपण करावा अशी इथे अपेक्षा आहे. आता जेव्हा आपण सत्तेची वैशिष्ट्य किंवा अधिकार सत्तेची वैशिष्ट्ये असं म्हणतो, ज्याचं इंग्लिश रूपांतरण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पॉवर असं आहे, त्याच्यात सगळ्यात पहिला भाग असा आहे की विशिष्ट वेळी विशिष्ट वापर असा या सत्तेचा केला जातो. म्हणजे प्रत्येक वेळी एकसारखी सत्ता वापरली जाते का, तर मुळीच नाही. जशी परिस्थिती असेल, जशी गरज असेल त्याप्रमाणे कमी जास्त प्रमाणात हा सत्तेचा अधिकार किंवा ही अधिकाराची सत्ता ही वापरात आणली जाते. आणि म्हणून आपल्याला गरजेनुसार वापर केला जातो या सत्तेचा असं इथे सहज म्हणता येईल. सत्तेचा वापर सातत्याने करता येत नाही आणि हे आपल्याला लक्षात ठेवणं नितांत गरजेचं आहे. सारखंच प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीवर प्रत्येक ठिकाणी सत्तेचा वापर हा करू शकत नाही कोणी किंवा केला जात नाही. दुसरा भाग असा असतो की सहकाऱ्यांवर किंवा ज्याला म्हणतात कर्मचारी वर्गावर ही हा सत्तेसाठी अधिकारी अवलंबून असतो. म्हणजे अधिकार सत्तेसाठी वेगवेगळ्या लोकांवर किंवा परस्पर अवलंबून असण्याची जी पद्धत आहे त्याच्यामुळे आपल्याला एक इंटरडिपेंडन्स किंवा एकमेकांवर अवलंबून राहिलेल्या व्यक्तींमध्ये हे सत्तेचं आपल्याला विकिरण असं दिसून येतं. आता जर आपण तिसरा भाग याच्यातला म्हणला तर याची व्याप्ती ही फार मोठी आहे किंवा खूप जास्त आहे.
जेवढी संस्था मोठी, जेवढं संघटन मोठं, जेवढं जेवढं लोकबळ किंवा ज्याला म्हणता येईल की मानव संसाधन बळ हे जेवढं जास्त, तेवढं सत्तेचं राजकारणही जास्त. म्हणजे जास्त डोकी आणि जास्त कल्पना आणि दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याची अतिशय प्रबळ इच्छा, तीही जास्तच. म्हणून जितकी संस्था मोठी, जितके संघटन मोठे, तेवढे सत्तेचे राजकारण अतिशय मोठे. आता यामध्ये जसं आपण म्हणलं की परिस्थितीनुसार किंवा आजूबाजूच्या वातावरणानुसार ही सत्ता किंवा सत्तेचा उपयोग म्हणता येईल हा बदलत असतो. म्हणजे तिथे आपल्याला म्हणता येईल की सत्ता किंवा अधिकार सत्ता ही लवचिक असते, फ्लेक्झिबल ज्याला म्हणता येईल इंग्लिशमध्ये. म्हणजे त्याचा कमी जास्त परिस्थितीनुसार फरक करून आपल्याला उपयोग करून घेता येतो. आता सारखा वापर करता येत नाही, परिस्थितीनुसार बदल घडवून आणता येतो. आणि यामुळे जर काही संबंध हे ताणले गेले असतील किंवा बिघडत असतील, म्हणजे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये जर तणावपूर्ण संबंध असतील, तर ते संबंध सुरळीत करण्यासाठी किंवा त्याच्यामधला तणाव हा नाहीसा करण्यासाठी सुद्धा कधी कधी सत्तेचा वापर हा अतिशय कौशल्याने निश्चित करावा लागतो. आपण पुढे बघायचं झालं तर याच्यामध्ये ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असंही म्हणता येईल. म्हणजे अधिकार सत्ता खरं बघायचं झालं ना, तर आपण अधिकार आणि सत्ता ह्या अगदी लहानपणापासून शिकत असतो. म्हणजे एखादी व्यक्ती जर पुरुषप्रधान संस्कृतीमधून कार्यालयात येत असेल किंवा त्याच्या घरी कुटुंबामध्ये पुरुषप्रधान संस्कृती वापरली जात असेल, तर आपल्याला सत्तेची जाणीव ही काही नवीन नसते. आपले आजोबा, मग आपले बाबा किंवा कधी कधी तर मोठा भाऊ हा सुद्धा आपल्यावर सत्ताही गाजवत असतो. ते सांगतात आपल्याला की काय करायचं, कसं करायचं. अगदी लहान मुलापासून सर्वजण त्यांचं ऐकतात. आणि आई सुद्धा रागवताना काय सांगते, बघ संध्याकाळी बाबा आल्यावर त्यांना सांगेन मी, मग तेच ओरडतील तुला. म्हणजे नियम पाळले नाहीत तर त्याचा जो परिणाम आहे तो भोगायला लावणारा हा सत्ता विशेषज्ञ असतो, असं आपल्याला इथे नक्की म्हणता येईल. आता असा जो धाक दाखवणं असतं तेही आपल्याला कार्यालयीन वातावरणामध्ये निश्चित दिसून येतं. म्हणजे हे केलं नाहीस तर ते होईल अशी जी भीती कर्मचाऱ्याच्या मनात असते. म्हणजे तू चांगलं काम केलं नाहीस तर तुला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल किंवा तुझा पगार कापला जाईल, अशा पद्धतीच्या धमक्या किंवा भीती ही ह्या सत्तेच्या पूर्ण वापरामध्ये आपल्याला दिसून येते. आता जेव्हा एखादी हुकूमत गाजवण्याची पद्धत असते किंवा हुकुमशाही जी वापरली जाते कार्यालयामध्ये, किंवा एखाद्या व्यक्तीचा खूप प्रभाव असतो की त्या प्रभावातनं खरं काय खोटं काय किंवा बाहेर जग आहे याची कल्पना कर्मचाऱ्यांना होतच नाही. एकस्वरूपी एक कल्ली मार्गाने आपला जसा नेतृत्व सांगेल त्याप्रमाणे ते चालत राहतात. आता ह्या सगळ्यामध्ये कार्यालयीन कामाची हानी किंवा त्याच्या दर्जाची हानी ही क्रमप्राप्तच आहे. इतरांवर प्रभाव टाकण्याची ही जी प्रबळ इच्छा आहे, हुकूमत गाजवण्याची इच्छा आहे, ती खरं म्हणजे ना फक्त कामाशी संबंधित असते. म्हणजे अधिकार सत्ता ही कार्यालयापुरती, कामाच्या पुरती मर्यादित असावी, इथे असं अपेक्षित आहे. पण खरंच होतं का हो तसं? म्हणजे लहान व्यवसायामध्ये अधिकाराचं क्षेत्र कमी असतं आणि मोठ्या व्यवसायांमध्ये किंवा अतिशय मोठ्या अशा संघटनेमध्ये जेवढी सत्ता, जेवढं राजकारण, तेवढ्या या सगळ्या गोष्टींना जास्त वाटा फुटतात. परंतु खरं सांगू का, जो मनुष्य किंवा जे नेतृत्व हे सत्तेचा वापर करत असतं, ती व्यक्ती काही वेळा कर्मचाऱ्यांच्या अतिशय व्यक्तिगत आयुष्याच्या निर्णयांमध्येही ढवळाढवळ करायला कमी करत नाही. आणि हे अतिशय सामान्यरित्या आपल्याला सगळीकडे बघायला मिळतं. आता इथे आपल्याला असं दिसून येईल की सत्तेचा वापर वरिष्ठ जेव्हा कनिष्ठांकडून काम करण्यासाठी करून घेतला जातो किंवा त्या गोष्टीसाठी सत्तेचा वापर केला जातो, तेव्हा एक अतिशय चांगल्या प्रकारचं कौशल्य त्यांना हाताळावं लागतं किंवा एखादा भाग हा अतिशय कौशल्याने हाताळावा लागतो. आता सगळेजण यशस्वी होतील असंही नाही. म्हणजे सत्तेचा वापर करणं हे सुद्धा एक कौशल्य आहे असं इथे म्हणता येईल. पण बऱ्याचदा दुर्दैवाने होतं काय की या सत्तेचा चांगला वापर करून घेण्याऐवजी सत्तेचा गैरवापर करणारे अधिकारी हे आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे संघर्षाला हे तोंड फुटू शकतं.
आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला सत्तेची वैशिष्ट्ये याच्यावरती एक चांगला लांब किंवा मोठा प्रश्न हा निश्चित लिहिता येईल. आता ह्याच्या पुढचा भाग बघायचा झाला तर डेव्हिड मॅक्लेलँड यांनी आपल्याला सत्तेचे दोन पैलू किंवा दोन डायमेन्शन्स किंवा दोन फेसेस, ज्याला चेहरे असंही म्हणता येईल मराठी भाषेत, असे दाखवलेले आहेत. ते म्हणतात की प्रत्येक वेळी सत्ता ही नकारात्मक भूमिका घेत नाही, काहीतरी हुकुमशाही पद्धतीनेच बदल घडवत नाही, तर त्यामध्ये धनात्मक आणि ऋणात्मक हे दोन्ही भाग असू शकतात. आता ज्यावेळी एखादी व्यक्ती किंवा एखादा लीडर किंवा एखादं नेतृत्व, एखादा आपला खूप चांगला नेता असतो, तो नेता सगळ्यांना घेऊन पुढे जात असतो. म्हणजे अर्थातच जेव्हा एक अतिशय चांगलं आदर्श असं व्यक्तिमत्व आपल्या समोर असतं, त्यांना आपल्याला निश्चितच आपला आदर्श मानण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्या स्वतःमध्ये ती कौशल्य, ते गुण, ते चांगुलपणा हा अपेक्षित असतो. आणि त्यांच्या अधिकाराचा वापर हा सगळ्यांची प्रगती साधण्यासाठी हे असे नेते निश्चित करत असतात, किंवा असे जे सत्ताधारी असतात ते या गोष्टीचा निश्चित उपयोग करून घेतात की संपूर्ण संघटनेचं किंवा जे कर्मचारी या संबंध प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत त्या सगळ्यांचं हित हे साधलं जाईल. म्हणजेच वैयक्तिक आणि कार्यालयीन अशा दोन्ही प्रकारच्या प्रगती या त्यांच्याकडून साधल्या जात असतात. आता ह्यामध्ये होईल काय की सर्व कर्मचारी हे आनंदी असतात, कारण अशा प्रकारचा जर नेता असेल की जो सगळ्यांबद्दल विचार करतोय, सगळ्यांची काळजी घेतोय, सगळ्यांच्या हिताचा विचार करतोय आणि तरीही सत्तेमध्ये राहून अशा पद्धतीचे निर्णय घेतोय ज्याच्यामुळे कार्यालयाची किंवा संघटनेची ही प्रगती किंवा वृद्धी होणारच आहे, परंतु वैयक्तिक स्तरावरही कर्मचाऱ्यांना खूप चांगल्या एखाद्या गोष्टीची अपेक्षा किंवा त्यांना एक चांगल्या प्रकारचं करिअर किंवा प्रगतीच्या वाटा या उपलब्ध करून दिल्या जातात. आता ह्यामध्ये होतं काय की अशा नेत्याचा किंवा अशा पद्धतीने सत्ता गाजवणाऱ्या सत्ताधीशाचा सगळ्यांकडून स्वीकार केला जातो, सगळ्यांचा पाठिंबा अशा नेत्याला हा निश्चित मिळत असतो. मात्र हा झाला धनात्मक विचार, म्हणजे सगळ्यांना घेऊन पुढे जाणं हे खूप चांगलं काम इथे सत्तेच्या किंवा अधिकाराच्या वापराने आपल्याला दिसून येतं. मात्र बऱ्याचदा असं दिसतं की लोक किंवा नेते किंवा पुढारी किंवा जे कार्यालयीन अधिकारी असतात ते बदला घेण्यासाठी किंवा वैयक्तिक एखाद्या गोष्टीचा, एखाद्या जुन्या एखाद्या कामासंदर्भात झालेल्या संघर्षाचा बदला घेण्यासाठी ते सत्ता, अधिकार याचा वापर करतात. त्याच्यासाठी ते अतिशय प्रगल्भ राजकारणीही असतात, याच्यात काही वादच नाही. आणि म्हणूनच आपल्याला इथे एक हुकुमशाही पद्धत ही दिसून येऊ शकते. आता अशा हुकुमशाही नेत्याच्या मागे फार कमी लोक जातात. खरंच विचार करा, जो फक्त स्वतःचा विचार करतोय, संघटनाही त्याला संघटनेची काही घेणं देणं नाहीये, किंवा आपल्या कार्यालयाच्या वृद्धीसाठी किंवा आपल्या ऑर्गनायझेशनच्या चांगल्या भल्यासाठी त्याला कुठलाही विचार करण्याची गरज वाटत नाही. आपल्या हातात सत्ता आली की ती सत्ता स्वतःच्या हितासाठी, स्वतःच चांगलं करून घेण्यासाठी, स्वतःच भलं करण्यासाठी ही वापरली जाते, किंवा आपला स्वतःचा वैयक्तिक काही बदला असेल तर तो घेण्यासाठी, दुसऱ्यांना टोमणे मारणं, दुसऱ्यांना त्रास देणं, जास्तीची कामं लावणं, या सगळ्या गोष्टी किंवा अतिशय गढूळ अशा वातावरणात किंवा राजकारणाचा उपयोग करून दुसऱ्याला वाटेतून दूर सारणं, अशा पद्धतीची जर वर्तन प्रक्रिया आपल्याला कार्यालयीन कक्षेमध्ये दिसून येत असेल तर त्याला किंवा अशा प्रकारच्या नेत्याला, अधिकाऱ्याला पाठिंबा हा कर्मचाऱ्यांचा क्वचितच मिळतो. अगदी कमी लोक, हातावर पोहोचण्या एवढे लोक अशा लोकांच्या मागे जात असतात. तर हे डेव्हिड मॅक्लेलँड म्हणतात की सत्तेचे हे दोन पैलू आहेत. प्रत्येक वेळी सत्ता ही नकारात्मक नसते, हा भाग इथे लक्षात घेण्यासारखा आहे. आता जेव्हा आपण सत्तेचे स्त्रोत असं म्हणतो तर सत्तेचे स्त्रोत किंवा प्रकार असे काही ठिकाणी याला टाइप्स ऑफ सोर्सेस ऑफ पॉवर असंही म्हणलंय आणि काही ठिकाणी स्त्रोत म्हणजे सोर्सेस असंही म्हणलेलं आहे. आता यामध्ये टाइप्स म्हणलेलं आहे. आता यामध्ये पहिला जो आहे तो आहे कायदेशीर अधिकार सत्ता, म्हणजे कायदेशीर सत्ता जी वापरली जाते ज्याला लेजिटिमेट पॉवर असं म्हणतात. तर यामध्ये आपल्याला नियम हे दिले गेलेले असतात, म्हणजे अधिकारी नियमानुसार काम करून घेतो कनिष्ठांकडून, याला कायदेशीर सत्ता, कायदेशीर अधिकार सत्ता असं म्हटलं जातं. म्हणजे त्यांच्यासाठी एक नियमावली असते
किंवा त्यांच्यासाठी एक आचारसंहिता असते, काय वागायचं नाही, काय आपल्याला शिक्षा होऊ शकते काय वागल्याने, या सगळ्या गोष्टी, या एखादं वर्तन कसं अपेक्षित आहे याची जाणीव या सगळ्यामध्ये आपल्याला निश्चित होते. म्हणजे कामावरची शिस्त असू दे, त्याचे नियम असू देत, एखाद्याचं वेतन किंवा पगार वाढ असेल किंवा पगार कपात असेल किंवा वेतन कपात असेल, तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला इथे कायदेशीर सत्तेमध्ये असलेल्या किंवा अभ्यासाला मिळत असतात. आता या वेळेमध्ये काय होतं की वेगवेगळे अधिकार, हे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अधिकार आहेत. जसा एखादा शिक्षक आहे, शिक्षकाचे काही अधिकार असतात किंवा वकिलाचे असतात, पोलिसांचे असतात. तर या सगळ्यामध्ये अधिकार सत्तेचा गैरवापर होऊ नये, मात्र शिस्त आणि चांगला नियमितपणा आणि कार्यालयीन वृद्धी ही आपल्याला साधता यावी यासाठी कायदेशीर सत्ता किंवा अधिकार सत्ता ही आपल्याला उपयोगी पडत असते. आता यामध्ये दुसरा भाग बघायचा झाला तर बक्षिसाच्या अधिकाराची सत्ता आपल्याला इथे मांडता येईल. आता जिथे एखाद्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कौतुकास्पद कामाचा निव्वळ उल्लेख नव्हे, तर त्या कौतुकास्पद कामगिरीसाठी त्याला काहीतरी बक्षीस देणे, त्यांना गोड बोलून त्यांची पाठ थोपटणे, यामध्ये अशा सत्तेचा हा उपयोग केलेला असतो. म्हणजे यामध्ये आर्थिक लाभ तर असू शकतोच, मात्र त्याच्याशिवाय जास्त वेतन वृद्धी किंवा एखादी छानशी कुटुंबियांबरोबर छानशी सुट्टी किंवा ज्याला म्हणता येईल की अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांचं केलेलं कौतुक, त्यांच्या कर्मचारी वर्गाच्या समोर त्याची घेतलेली दखल किंवा शाबासकी, प्रशंसा, बक्षिस आणि अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात त्यांच्या कामाला दिलेला प्रतिसाद, असा हा आपल्याला बक्षिसाचा अधिकार असं म्हणता येईल. म्हणजे बक्षिसाची निव्वळ संधी मिळू शकते किंवा आपल्याला बक्षीस मिळू शकतं, या गोष्टी खातरही कर्मचारी कित्येक वेळा आपल्या अधिकाराच्या गोष्टी या अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विशिष्ट प्रक्रिया या कामात पटकन ह्या वापरात आणतात. आता ह्यामुळे व्यक्तिगत तर वाढ होतेच, परंतु कौशल्यामध्ये वाढ होते आणि या सगळ्यामुळे पूर्ण कार्यालयाची किंवा ज्याला म्हणता येईल संघटनेची वाढ ही आपल्याला झालेली दिसून येते किंवा त्याच्यामध्ये वृद्धी आपल्याला सापडते. आता त्याच्या पुढचा भाग म्हणायचा झाला तर आपल्याला व्यवस्थापनातील महत्वाचे स्थान असं म्हणता येईल. म्हणजे सत्तेचा स्रोत कुठे आहे, तर निश्चितच आपल्याला इथे व्यवस्थापकांकडून त्यांना जे काम करून घ्यायचं आहे किंवा असं म्हणता येईल की ज्या कामाचं ध्येय किंवा उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे, तर ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी कर्मचारी जे आदेशांचे पालन करतात त्याला आपण इथे व्यवस्थापनातील महत्वाचे स्थान असं म्हणतो. म्हणजे काही पद ही अतिशय महत्वाची असतात, त्यांना विचारल्याशिवाय कुठलीच गोष्ट हे कर्मचारी करत नाही. आता यामध्ये कर्मचाऱ्यांची भीती सुद्धा असते, त्यांच्या मनात भीतीही असते अधिकाऱ्यांची किंवा काही वरिष्ठांना अनुकरण त्यांचं करण्यासाठी सुद्धा हे कर्मचारी त्यांना भाग पाडलेलं असतं. अनादर करण्यासाठी, समजा अनादर केला गेला त्या कर्मचाऱ्याकडून एखाद्या अधिकाऱ्याचा, तर त्याच्याबद्दल शिक्षा किंवा नियमांचा बडगा त्या माणसाविरुद्ध हा निश्चितच आपल्याला बघायला मिळतो. आता ह्या सगळ्यामध्ये ही खूप लांबी यादी आहे निश्चितच. तर यामध्ये तज्ञ अधिकार सत्ता असाही किंवा तज्ञाचा अधिकार असाही आपल्याला इथे दिसू शकतं. म्हणजे एखादा माणूस वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीमध्ये खूप पारंगत झालेला असतो आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्या गोष्टीबद्दल, त्या प्रक्रियेबद्दल असू दे किंवा त्या विशिष्ट पद्धतीमध्ये असू दे, त्यांना एक असं अपर हँड किंवा ज्याला म्हणता येईल त्यांना एक असं प्रभुत्व प्राप्त झालेलं असतं आणि त्या प्रभुत्वामुळे, त्या कौशल्यामुळे, त्या ज्ञानामुळे, त्या पूर्वीच्या अनुभवामुळे ते बाकीच्या कर्मचाऱ्यांना हे मार्गदर्शन निश्चित करू शकतात. आता ही व्यक्ती फक्त उच्चस्थानी असली पाहिजे असं नाहीये. म्हणजे त्यांना फक्त त्यांच्या कौशल्यामुळे, त्यांच्या ज्ञानामुळे हा एक मिळालेला अधिकार आहे असं आपल्याला इथे दिसून येतं. अर्थात यामध्ये काही त्रुटीही असू शकतात, दोष असू शकतात, मात्र अशा लोकांचा किंवा अशा सत्तेच्या किंवा अधिकारी व्यक्तींचा आपल्याला धोरण ठरवणे किंवा कामाचे नियोजन करणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे या सगळ्यामध्ये खूप सहभाग हा
दिसून येतो. आता याच्या पुढचा भाग असतो तो असं अधिकार प्रदर्शन, म्हणजे असलेले अधिकार, असलेली सत्ता ही दृश्य स्वरूपात आपल्याला इथे दिसून येते. म्हणजे काही व्यक्तींची छाप इतकी पडते लोकांवर की हा माणूस बोलतोय का तो माणूस बोलतोय एवढं सुद्धा आपल्याला किती वेळा समजत नाही. म्हणजे काही सामाजिक कार्यकर्ते असतात, काही तत्ववेत्ते असतात, किंवा अगदी खरंच आजच्या भाषेत सांगायचं झालं ना तर काही सेलिब्रिटी सुद्धा असतात की ज्यांना हे कर्मचारी अगदी आनंदाने, म्हणजे इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरचं फॉलो नाहीये, पण त्यांच्या ज्या नीतिमत्ता आहेत, मूल्य आहेत, ती स्वतःच्या जीवनात आणून त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न हा केला गेला जातो. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाचा जर व्यवस्थापक आपला असेल तर त्याला किंवा त्याच्या वर्तन प्रकारानुसार कर्मचाऱ्यांच्या वर्तनामध्ये घडून येणारे बदलही आपल्याला इथे दिसून येऊ शकतात. म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला इथे घडवता येतं. आता त्याच्या पुढचं बघायचं झालं तर अवलंबित्व किंवा ज्याला म्हणता येईल डिपेंडन्सी असा हा भाग आपल्याला इथे मांडता येईल. आता यामध्ये व्यवस्थापक आणि अनुयायी म्हणजे वरिष्ठ आणि कनिष्ठ असे सगळे एकत्र येऊन काम करताना दिसतात. म्हणून आपण म्हणलो की यामध्ये एक परस्परांवर अवलंबून असण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामुळे ह्या अधिकारांचा वापर हा केला जातो किंवा केला जात नाही. म्हणजे स्वीकार करता, अर्थात यामध्ये दोन्ही ज्या पार्टीज आहेत त्या दोन्ही जे भाग आहेत ते प्रभावी तितकेच एकसारखेच प्रभावी असावे लागतात. म्हणून त्याच वेळी ते एकमेकांवर अवलंबून हे असू शकतात. आता यामध्ये जर अधिकारांचा स्वीकार असा भाग केला, आता जसं मी मगाशी म्हणलं की एखादी व्यक्ती पितृसत्ताक पद्धतीनुसार आलेली असेल, वाढलेली असेल, तर त्यांनी हे स्वीकारलेलं असतं की माझ्या घरातले सर्व निर्णय हे माझे वडील किंवा वडीलधारे घेतील. आपल्या आयुष्यातले निर्णय सुद्धा किती वेळा आपले वडीलधारे घेतात आणि याची जाणीव अशा प्रकारच्या लोकांना आधीच झालेली असते. आता बघा इथे कर्मचारी वर्गामध्ये काय होईल की कर्मचाऱ्यांनी एखाद्या व्यक्तीला आपला अधिकारी म्हणून स्वीकार करणं हा सुद्धा सत्तेचा फार मोठा स्रोत इथे असू शकतो. म्हणजे ज्यांना एखादी व्यक्ती आपला वरिष्ठ म्हणून सहन होत नाही ते राजकारण करण्यास उद्युक्त होतात असं म्हणलं जातं. नैतिकतेने काम करणारे काही अधिकारी असतात, त्यांच्या सुद्धा विरोधी जाऊन काही लोक त्यांच्या अधिकारांचा स्वीकार किंवा त्यांच्या पदांनी त्यांना दिलेल्या अधिकारांचा स्वीकार हा करत नाहीत आणि तिथे आपल्याला अशा पद्धतीचा उपयोग दिसून येतो. आता यासाठी काही वापरल्या जाणाऱ्या युक्त्या असतात किंवा डावपेच असतात, जसं आहे वेतन कपात आहे, बढती आहे, किंवा काही दंड करणे आहे, किंवा नको असलेली कामं देणं आहे. या सगळ्यामुळे आपल्याला अधिकारांचे डावपेच हे इथे अभ्यासता येतात. आता हे जे स्रोत आहे ते डावपेचांमुळे, या युक्त्यांमुळे निश्चितच कार्यसंस्कृती बदलेल, कार्यशैली बदलेल आणि त्याच्यामुळे काम करून घेणं सोपं जाईल. मात्र काही ठिकाणी जर तिथे क्लिष्टता निर्माण झाली, काही संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला तर मात्र खूप अवघड पडेल. आता संघटना आणि सत्ता या दोन अशा अविभाज्य अशा भागांबद्दल आपण इथे चर्चा करतोय आणि या दोन्हीमध्ये जर काही संघर्ष उद्भवला तर मात्र खूप मोठ्या प्रश्नाला किंवा समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं. पुरेसं सहकार्य कर्मचाऱ्यांकडून आणि कनिष्ठांकडून इथे मिळणं शक्य नसतं. आता जेव्हा संघटन संस्कृती किंवा कार्यसंस्कृती असं आपण म्हणतोय तर ती चांगली राहण्यासाठी आपल्याला सत्ता आणि संघटना या दोन्हीमध्ये एक चांगलं सहकार्य असणं हे अपेक्षित असतं. आता याच्यात शेवटचा जो भाग आहे 10वा भाग तो आहे अधिकार आणि त्याच्याबद्दलची पार्श्वभूमी किंवा सत्तेच्या आपल्याला जाणीवेची पार्श्वभूमी असं म्हणता येईल इथे, की अधिकार सत्तेबाबत लोकांच्या मनात काय जाणीव आहे, त्यांना कळतंय का की त्यांचा नेता कोण आहे, कोणाला ही हा अधिकार आहे, कोणाला ही सत्ता दिलेली आहे, या स्वीकृतीवर आपल्याला पुढचं पाऊल हे उचलता येतं. म्हणजे सत्तेबाबत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आवडीनिवडी, त्यांची इच्छा, कित्येक वेळा त्यांच्या मतानुसार हे व्यवस्थापन वागत असतं किंवा काही नियमांमध्ये बदल घडून आणत असतं. त्यांचे चांगले अभिप्राय किंवा त्यांची मतं ही व्यक्त केली जातात आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अधिकार सत्ता हे दिसून येते.
आता जर आपण ह्याच्या पुढे जायचं झालं तर अधिकार आणि सत्ता असे मी सारखे दोन शब्द परत परत वापरते. आता याच्यातला जर फरक आपल्याला म्हणायचा झाला तर अधिकार हा जो असतो तो पदामुळे येत असतो. म्हणजे एखाद्या विशिष्ट काय म्हणता येईल, एखाद्या पोस्टिंग किंवा एखादी जी पोस्ट असते किंवा एखाद्याचे पद असतं त्या पदाबरोबर ती सत्ता ही आपल्याला मिळालेली असते किंवा त्याचा जो अधिकार हा आपल्याला मिळालेला असतो. तर आता याच्यामधला जो फरक आहे अधिकार आणि सत्ता तो आपण समजून घेऊया. पहिला भाग जो आहे तो आहे अधिकारांचा. अधिकार हे कायदेशीर असतात, पदानुसार आलेले असतात, म्हणजेच सत्ता ही त्याच्या विरुद्ध असते. सत्ता ही आज्ञाकारक असते किंवा आज्ञा देत असते किंवा वैयक्तिक हक्क म्हणजे सत्ता असते असं इथे म्हणता येईल. आता जेव्हा पद असतं तोपर्यंत अधिकार मिळतो. एखादा IAS ऑफिसर असतो किंवा एखादा प्रिन्सिपॉल असतो, त्यांचा अधिकार कधीपर्यंत, जेव्हा ते त्या पदावर आहेत तोपर्यंत. एकदा पदोन्नती झाल्यावर किंवा त्यांच्या बदली झाल्यावर ते त्या अधिकाराचा वापर हे करू शकत नाहीत. आता त्या उलट सत्तेमध्ये काय असतं, सत्ता ही कायमस्वरूपी असते. सत्ता केंद्र ही स्वतः किंवा वैयक्तिक हक्काची केंद्र असल्यामुळे ते आज्ञा द्यायला कधीही कमी पडत नाही आणि म्हणून सत्ता ही खूप प्रभावशाली असते असं म्हटलं जातं. आता ज्यावेळी आपण अधिकाराबद्दल विचार करतोय तेव्हा प्रत्येक वेळी अधिकार वापरून प्रभावशालीच असं काही घडवून आणता येईल वर्तन असं नसतं. आणि म्हणून आपल्याला इथे असं दिसून येईल की सत्ता केंद्र जी असतात त्याला पाठिंबा हा खूप मिळत असतो आणि ते नेहमीच आदरस्थानी असतात कर्मचाऱ्यांच्या किंवा लोकांच्या. म्हणजे कित्येक लोक त्यांना आपल्या वडिलांसमान किंवा त्यांना आपल्या गुरु समान हे मानत असतात. हे जे लोक असतात जे सत्ताधारी असतात, आता हा सत्ताधारी राजकारणी आपल्याला इथे घ्यायचा नाहीये, मात्र कार्यालयीन सत्ताधारी जे असतात ते कायम अशा पाठिंब्याच्या सहकार्याने पुढे जात असतात. आता यामुळे होतं काय की सत्ता ही नेहमी आपल्या हृदयाच्या जवळ असते किंवा आपल्या मनात असते किंवा आपल्यावर त्याचा प्रभाव हा खूप मोठा पडलेला असतो. मात्र अधिकार जे असतात ते खूप वेळा एक फॉर्मल रिलेशनशिप असं म्हणता येईल किंवा अतिशय व्यावसायिकरित्या किंवा अतिशय कडकरित्या थोडासा आदर ठेवून किंवा थोडस लांब राहून हा आपल्याला अधिकार हा किंवा अधिकाऱ्याशी हे आपल्याला बोलावं लागतं. आता अधिकारांमुळे आदर मिळेल असं नाही आणि म्हणूनच आपल्याला असं म्हणता येईल की नुसतं अधिकार मिळाल्यामुळे आपल्याला कर्मचाऱ्यांना जिंकता येईल का, त्यांच्या मनावर राज्य करता येईल का, तर नाही. त्याच्यासाठी सत्ता असणं हे फार महत्वाचं आहे. आता सत्ता केंद्रांमुळे काय होतं की सत्ता केंद्रांमुळे कधी कधी घेतलेल्या एखाद्या निर्णयाला कलाटणी ही मिळू शकते. म्हणजे अगदी होत 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 आलेलं काम, उद्दिष्ट पूर्तीला गेलेली प्रक्रिया एका क्षणात बदलण्याची जी पद्धत असते किंवा बदलण्याची जी शक्ती असते ती सत्ता केंद्रामध्ये असते, अधिकारांमध्ये नसते. आणि म्हणून असं म्हणता येईल की अधिकारांमुळे सत्ता केंद्राला धक्का लागत नाही. सत्ता केंद्र ही अबाधित असतात, अधिकारांमुळे त्याच्यात काही फरक पडत नाही. मात्र सत्ता केंद्रांमुळे अधिकारी बदलू शकतात. सत्ता केंद्रांमुळे अधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णयही बदलू शकतात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की सत्ता केंद्रांमुळे अधिकाऱ्यांची पायमल्ली होण्याची शक्यता ही असू शकते. आता ह्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे बघा की अधिकारी सत्तेला हात लावू शकत नाही, मात्र सत्ता अधिकारी बदलू शकतो. आणि म्हणून सत्ता मिळवणं आणि राजकारण करणं हे खूप कार्यालयांमध्ये हे अतिशय महत्वपूर्ण मानलं जातं. आता जेव्हा अधिकाऱ्यांच्या बद्दल आपण बोलतोय तेव्हा असं दिसून येतं की सगळ्यात जेवढं उंच जास्तीत जास्त प्रतिष्ठेचं पद असेल तेवढे जास्त अधिकार त्या पदाधिकाऱ्याला दिले जातात. मात्र सत्तेमध्ये पदाशी संबंधच नसतो आणि म्हणून सत्तेचा प्रभाव हे लांब राहूनही पडलेला आपल्याला दिसू शकतो. निर्णय क्षमता आणि कार्यात बदल करण्याची क्षमता किंवा अधिकार हा अधिकाऱ्याला असतो, मात्र जे घेतलेले निर्णय आहेत ते बदलण्याची क्षमता ही फक्त सत्तेत असते. आता यामध्ये आपण आता थोडासा पुढे जाऊया
कारण वेळेच्या अभावे आपल्याला हा विषय लवकरात लवकर संपवावा लागेल. आणि यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की राजनीती आणि राजकारण हा यातला दुसरा घटक आहे. म्हणजे वेगवेगळ्या घटनांबाबत राजकारण करणं किंवा विचारपूर्वक कृती करणं, ह्याला आपल्याला इथे राजकारण असं म्हणता येईल. आणि सामाजिक बदल हे आपल्याला इथे घडलेले दिसून येतात. म्हणजे विविध घटनांबाबत जे घडणारा त्याचं इंटरप्रिटेशन असतं किंवा त्याचा सर्वसमावेशक असा विचार असतो, एक कृती असते त्याच्या मागे, त्यासाठी आपल्याला राजकारणाची ओळख करून घेणं हे निश्चितच गरजेचं ठरतं. आता यामध्ये कामकाजावर फार मोठा परिणाम राजकारणामुळे पडू शकतो. काही दुष्परिणामही आपल्याला इथे निश्चितच हा दिसून येऊ शकतो. आता जेव्हा आपण जेवढी संघटना मोठी किंवा जेवढं कार्यालय मोठं तेवढं राजकारण जास्त असं आपण नेहमीच म्हणतो. आणि याचा उद्भव हा प्रत्येक कार्यालयीन व्यवस्थापनात असतो. म्हणजे कुठलीही मॅनेजमेंट असू दे, तिथे पॉलिटिक्स असणार असा हा इथे भाग आहे. आता स्वतःचा विचार हा सगळ्यात महत्वाचा आहे. ऑन द टॉप प्रायोरिटी असं म्हणता येईल. अशा पद्धतीने राजकारणाचा किंवा राजनीतीचा इथे उल्लेख करावा लागतो. कधी कधी संघटनेच्या हिताच्या विरुद्ध मतप्रवाह असल्यामुळे राजकारणाचा उद्रेक झालेला आपल्याला व्यवस्थापनामध्ये हा दिसून येईल. आता काय बरं कारण असतील राजकारण होण्याची, म्हणजे कशामुळे हे सगळं ज्याला खूप गोष्टी इथे न सांगता तुम्हाला अभ्यासाला लागतील. प्लीज माझी अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे किंवा विनंती आहे की तुम्ही तुमची पुस्तिका निश्चित एकदा वाचा, कारण त्याच्यात काही शब्द खूप महत्वाचे हे आपल्याला अधोरेखित केलेले दिसतात. म्हणजे अपुरी संसाधने, रिसोर्स कन्स्ट्रेंट ज्याला म्हणता येईल, की कमीत कमी गोष्टीत आपल्याला जास्तीत जास्त उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्या वरिष्ठांनी सांगितलेलं असतं, किंवा आपल्याकडे पैसे तर नाहीयेत पण कामं तर करून घ्यायची आहेत, अशा पद्धतीने गोष्टींची हालचाल करून घ्यायची असते. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला अपुऱ्या संसाधनांमुळे राजकारणाची सुरुवात झालेली दिसून येते. काही ठिकाणी हे मानसिक घटक याच्यामध्ये फार मोठ्या पद्धतीने काम करताना आपल्याला दिसून येतात. आता काही कार्यालयीन संरचनेत बदल होतात. म्हणजे एखाद्या कॉलेजची युनिव्हर्सिटी झालेली आपल्याला दिसते, किंवा एखाद्या छोट्या अशा युनिटचं किंवा छोट्याशा स्मॉल स्केल इंडस्ट्री मधून आपल्याला मीडियम स्केल इंडस्ट्रीमध्ये बदल घडलेला दिसतो. कधी कधी काय होतं की सरकारच्या वेगवेगळ्या नियमांमधील बदलांमुळे कार्यालयीन संरचनेत म्हणजे स्ट्रक्चर मध्ये काही बदल आपल्याला घडवून आणावे लागतात. आणि त्यामध्ये त्या सगळ्या विशिष्ट प्रक्रियेमध्ये राजकारणाची फार मोठी भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. सत्तेची, उच्च पदाची ज्याला अतिशय भूक असते किंवा अतिशय हाव असते असं म्हणता येईल, त्या लोकांमध्ये राजकारण करण्याची एक सुप्त प्रवृत्ती ही कायमच असते. काही वेळा ती उफाळून येते, काही वेळा त्यांना नियंत्रण करावं लागतं, नियंत्रण ठेवावं लागतं. जेव्हा उद्दिष्ट, जेव्हा एम, अम्बिशन, मिशन हे अतिशय अस्पष्ट असतं, अम्बिग्युअस असतं, ज्याला आपल्याला कळत नाही की नेमकं आपल्याला करायचं काय आहे, तेव्हा राजकारण करण्याची लोकांची हौस ही पूर्ण होते असं म्हणतात. म्हणजे जेव्हा बदलती असते परिस्थिती, पटकन काही निर्णय बदलत असतात, काही गोष्टी पटापट आपल्याला पुढे सरकायच्या असतात, त्याही वेळी राजकारण झालेलं आपल्याला दिसून येतं. काही वेळा आपल्याला आपल्याच कार्यालयामध्ये आपली बढती कशी होईल किंवा आपल्याला काय केल्यामुळे आपल्याला पुढे जाता येईल याची कल्पनाच येत नाही. आणि अशा परिस्थितीत जर आपल्या प्रगतीमध्ये वाढ होत नसेल किंवा प्रगती होतच नसेल एकाच ठिकाणावर, म्हणजे असं म्हणतात की गेली 5 वर्ष जर तुमचा पगार वाढलेला नसेल तर तुमची वाढ ही खुंटलेली आहे असं निश्चित लक्षात घ्या. आणि म्हणून असं म्हणतात की जेव्हा तुम्ही करिअरमध्ये असमाधानी असता, असंतुष्ट असता, तुम्हाला पुढे कसं जाणार होतं पण हे समजत नसतं, तेव्हा राजकारणाची सुरुवात ही झालेली आपल्याला दिसून येते. काही लोकांना अतिशय मोठ्या प्रसिद्धीची हाव असते आणि म्हणून त्यासाठी ते कुठल्याही प्रकारचा अवलंब करायला पुढे मागे बघत नाही. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे लैंगिक छळ असा आहे. सत्तेचा, अधिकाराचा वापर करताना स्वतःच्या अपेक्षा, आकांक्षा आणि खरं म्हणजे जसं म्हणायचं झालं तर दुसऱ्याला त्रास होईल असं वागणूक, असं वागणं, अशा काही गरजांचा उल्लेख
किंवा मागण्या, एखाद्या कर्मचाऱ्याकडे काही दुष्ट मागण्या किंवा ज्याला म्हणता येईल की ज्या अतिशय सभ्य अशा समाजामध्ये अपेक्षित नाहीत अशा लैंगिक मागण्या सुद्धा अधिकाऱ्यांकडून केल्या गेलेल्या आपल्याला कार्यालयीन परिवेशामध्ये दिसून येतात. म्हणजे अगदी तुम्हाला सांगायला आता ती हरकत नाही, तुम्ही जर पॉश या आपल्या कायद्याचा जास्त विचार केला तर निश्चितच अभ्यासक्रमात कुठे ना कुठेतरी याचा उल्लेख येईलच लवकरच. तर त्यामध्ये तुम्हाला अभ्यास करताना असं दिसून येईल की कुठल्याही प्रकारचा नको असलेला संवाद, संप्रेषण किंवा अतिशय जबरदस्ती, वेगवेगळ्या प्रकारची टोमणे, उल्लेख, हावभाव, हातवारे, नको असलेले स्पर्श आणि नको असलेले मेसेजेस, मग ते अगदी लिखित स्वरूपात असू दे किंवा तोंडी स्वरूपात असू दे, कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ फॉरवर्ड करणं असू दे, अशा कुठल्याही पद्धतीने जर एखाद्या कर्मचाऱ्याला, मग ती स्त्री असू देत किंवा पुरुष असू देत, जर छळवार वाटत असेल, छळ वाटत असेल, त्रासदायक वर्तणुकीला त्याला सामोरं जावं लागत असेल, तर त्यामध्ये कायद्यानुसार आज बदल केले गेलेले आहेत. अशा व्यक्तीला ही मोठी शिक्षा ही निश्चित होऊ शकते आणि त्याबद्दलची एक कमिटी प्रत्येक कार्यालयीन परिवेशात असणं हे किती गरजेचं आहे हे आपल्याला समजेलच. आता यामध्ये मी सांगत होते की आपल्याला गेल्या 3 वर्ष, म्हणजे मागची जर 4-5 वर्ष बघितली तर कित्येक कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम, घरून काम करण्याची ही संधी कर्मचाऱ्यांना दिली होती. मात्र अशा संधीमध्ये सुद्धा काही कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लैंगिक छळाला हे सामोरं जावं लागलं होतं. म्हणजे काही वैयक्तिक मेसेजेस जे अपेक्षित नाहीत, जे सभ्य नाहीत, अशा प्रकारचे पाठवून लोकांचा छळ हा साधला गेला होता. आता या सगळ्याचा अभ्यास तुम्ही निश्चितच फार खोलात जाऊन कराल अशी इथे अपेक्षा आहे. आता सत्ता, राजनीती आणि त्यावर परिणाम करणारे घटक असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की काही तिथे वैयक्तिक घटक असतात आणि काही संघटनात्मक घटक असतात. जेव्हा वैयक्तिक घटक असं म्हणतात तेव्हा इथे राजनीती किंवा राजकारण हे अतिशय वाढतं किंवा मल्टीफोल्ड किंवा वृद्धिगत होतं असं इथे आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून सगळ्यात पहिला भाग त्याचा जो आहे तो आहे सत्ताधीशाचं व्यक्तिमत्व. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ट्यांवर राजनीती किंवा राजकारण करण्याची पद्धत ही अवलंबून असते. ज्या व्यवस्थापकांमध्ये हे गुण अंतर्गतच असतात किंवा समाविष्ट असतात किंवा उपजत असतात असं म्हणता येईल, ते कर्मचाऱ्यांकडनं बरोबर आणि भरपूर काम करून घेतात असं सहज आपल्याला दिसून येतं. म्हणजे अनुभवाने, अभ्यासाने किंवा सहवासाने किंवा त्यांच्या उपजत वृत्तीमुळे या गुणांचा निश्चितच विकास होतो. आणि हे व्यक्तिमत्वाचे जे घटक असतात, पैलू असतात, त्याच्यामुळे एखाद्या व्यवस्थापकाला फार मोठं यशही प्राप्त होऊ शकतं. आता दुसरा भाग जो आहे तो आहे नियंत्रणशीलतेचा. म्हणजे नियंत्रण लोकांवर कशा पद्धतीने ठेवता येईल, काय करून. हे बघा, कोणी जे एखाद्या व्यक्तीवर आपण जेव्हा प्रभाव पाडत असतो तेव्हा अवलंबून असण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असावी लागते. म्हणजे तुमची नोकरी जाईल, तुम्ही करावंच लागेल असं जेव्हा एखादा व्यवस्थापक सांगत असतो तेव्हा अतिशय नाईलाज असतं कित्येक गोष्टी या कर्मचाऱ्याला कराव्या लागतात. आणि जेवढी ही पद्धत जास्त, म्हणजे जेवढा तो कर्मचारी त्या अधिकाऱ्यावर जास्त अवलंबून असेल तेवढं राजकारण किंवा तेवढी राजनीती आपल्याला जास्त झालेली ही दिसून येते. आणि अशा पद्धतीचे लोक व्यवस्थापक हे लवकर यशस्वी होतात आणि ते स्वतःचा जो उद्देश असतो किंवा जो हेतू असतो तो निश्चित साध्य करण्यात यशस्वी होतात. आता याच्या पुढचा भाग बघायचा झाला तर सहभागातील संधी असं आपण म्हणू शकतो. वेगवेगळ्या पातळ्यांमधील सहभागामुळे जे आपले अनुयायी आहेत किंवा ज्यांचा आपल्यामध्ये आदेश आपण त्यांना देऊ शकतो, जे कनिष्ठ आहेत, जे आपला आदेश मानू शकतात, त्यांना ताबडतोब पद्धतीने आपला प्रभाव पाडून काहीतरी विशिष्ट गोष्टी करून घेण्याची संधी इथे राजकारणामुळे ही मिळालेली दिसते. आता जेव्हा आपण संघटनात्मक घटक असं इथे म्हणतो
तेव्हा पाठिंबा मिळाल्यामुळे पुढे जाणारे मोठे राजकारणी आपल्याला निश्चितच दिसतात. म्हणजे त्यांच्या मागे किती शक्ती आहे, किती बळ आहे, त्याच्यानुसार ही त्यांच्या हातातली सत्ता किंवा त्यांच्या हातातले राजकारणाचे अधिकार हे आपल्याला ओळखता येतात. विविध परिस्थितीनुसार, नियंत्रणानुसार, सुखसुविधांनुसार या संघटनात्मक राजनीतीवर हा आपल्याला अंकुश ठेवता येतो. मात्र खूप ठिकाणी असं दिसतं की अंतर्गत वातावरणामुळे हे शक्ती ही लयाला जाते आणि जेवढं अंतर्गत वातावरण गढूळ तेवढा कार्यालयीन वृद्धीचा मार्ग कठीण असं आपल्याला बघता येतं. आता जेव्हा आपण निर्णय शक्ती या निर्णय प्रक्रियेबद्दल बोलतो तेव्हा एखादा निर्णय घेणे आणि तो यशस्वीरित्या पूर्ण करून ते उद्दिष्ट साध्य करणे अशासाठीही राजकारण हा वापरलं जातं. मात्र ह्यामध्ये हा एक थोडासा धनात्मक विचार आहे की निर्णय शक्तीसाठी राजकारण हे उपयोगी पडतं किंवा निर्णय शक्तीमुळे राजकारण हे बदलत असतं. आता यामध्ये जेव्हा कामगिरीचे मूल्यमापन असते म्हणजे कर्मचाऱ्यांचं जे परफॉर्मन्स अप्रेझल आहे, कामगिरीचे मूल्यमापन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागतं, त्यांनी किती चांगलं काम केलं, त्यांच्यात कुठले गुण आहेत किंवा कुठले दोष आहेत, काय कमी आहे, काय उणीवा आहेत, या सगळ्याचा जेव्हा विचार केला जातो त्या किंवा त्यांचा फीडबॅक काय किंवा प्रतिसाद काय, आपण त्यांना काय पद्धतीचा शेवटी एक थोडासा उल्लेख करून देतो की नाही अशा पद्धतीने नाही, दुसऱ्या पद्धतीने तुम्ही काम करा. तर कामगिरीचा दर्जा किंवा कामाचा दर्जा सुधारण्यासाठी आपल्याला जर काही काम करून घ्यायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला इथे राजकारण समाविष्ट झालेलं निश्चित दिसून येतं. काही सत्ता स्थानं किंवा बलस्थानं ही आपल्याला राजकीय निर्माण झालेली दिसतात बऱ्याच कर्मचारी परिवेशक किंवा कार्यालयीन परिवेशामध्ये. अर्थात यासाठी अतिशय मोठ्या शक्तीची गरज ही आपल्याला दिसून येत असते. आता योग्य पर्यायांची निवड किंवा कामाच्या स्वरूपानुसार ही राजनीती ही बदलत असते किंवा कार्यालयीन संस्कृती जी असते म्हणजे एकाच नेतृत्वावर ठाम विश्वास आणि मग त्यांनी जे काय सांगितलं असेल तेच नक्की खरं असं म्हणण्याची जर पद्धत असेल. आता बघा इथे होतं काय की एक जेवढे कर्मचारी आपले जास्त ऑनेस्ट किंवा लॉयल ज्याला म्हणता येईल की एका कार्यालयाला टिकून राहणारे तेवढा त्यांच्यामध्ये परिस्थितीचा विचार करण्याची क्षमता ही कमी असते असंही म्हटलं जातं. म्हणजे जे डावपेच आहेत वेगवेगळे की सामाजिक बदल घडत असतात, अधिकारांचा जो किंवा अधिकारांचा त्यांना परिचय होतो त्याच्यामुळे त्यांच्या वेगवेगळ्या डावपेचांना उधाण येतं असंही ते आपल्याला दिसून येतं. आता यामध्ये काय होतं की काही ह्या डावपेचांमुळे खरंच राजकारणावर यशस्वीरित्या पगडा हा एखाद्या नेत्याचा असू शकतो. मात्र हाच नेता किंवा अधिकारी जर माहिती नियंत्रित करून थोडीच माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवत असेल तर त्याचाही उपयोग हा योग्य पद्धतीने लोक करून घेतात यशस्वीपणे. काही दर्जा मिळवण्यासाठी राजकारण केलं जातं म्हणजे एखादी पोस्ट असेल, एखादं पद असेल, एखादी फार प्रतिष्ठेच्या बदलीचं ठिकाण असेल ते मिळवण्यासाठी सुद्धा हे राजकारण हे फार महत्वाचं असतं, केलं जातं आणि त्याचे डावपेच हे वेगवेगळे असू शकतात. वैयक्तिक विकास साधण्यासाठी राजकारण केलं जातं. निव्वळ स्वतःच्या कर्मचारी वर्गावरच नाही तर कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा समन्वय साधण्याची किंवा नियंत्रण करण्याची अशी ही डावपेचाची पद्धत असते आणि त्यामुळे त्याच्यासाठी मैत्रीपूर्ण सौहार्दपूर्ण असं संप्रेषण हे साधलं गेलेलं आपल्याला निश्चित दिसून येतं. तर वैयक्तिक प्रभाव आणि त्याचा अपील किंवा छोट्या छोट्या समूहांची म्हणजे एकाच डिपार्टमेंटमध्ये बघा म्हणजे एखाद्या विशिष्ट ऑफिसच्या किंवा कार्यालयाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रभागांमध्ये परत छोटे छोटे समूह झालेले आपल्याला दिसतात. ते एकमेकांबरोबर डबा खात नाहीत किंवा जेवत नाहीत, चहा पित नाहीत, गप्पा मारत नाहीत, परंतु या सगळ्या छोट्या समूहांचा प्रभाव हा राजकारणामध्ये फार मोठा असतो आणि असं दबाव तंत्र आपल्याला सर्वदूर पसरलेलं हे दिसून येत असतं. आता जेव्हा सत्ता राजकारण आणि डावपेच असं आपण म्हणतो त्यामध्ये छाप पाडण्यासाठी किंवा ज्याला आपण प्रभावाचे व्यवस्थापन असं म्हणतो त्यामध्ये काय काय बरं वापरलं जातं, काय डावपेच असतात त्याचे असं जर आपण विचार केला तर सगळे काय म्हणतात ओ मला ना त्या अमुक अमुक सेलिब्रिटी सारखं व्हायचंय किंवा त्या विशिष्ट नेत्यासारखं व्हायचंय,
तो अधिकारी आहे ना, तो फार चांगलं काम करतो, तशीच पद्धत मी पण अवलंबेन. म्हणजे अनुरूपता, एखाद्या गोष्टीचा आपण स्वीकार करून त्याच पद्धतीने कार्यालयात काम करण्याची जी अनुरूपता असते, त्याच्यामुळे प्रभावाचे व्यवस्थापन किंवा इम्प्रेशन मॅनेजमेंट याला म्हणतात, ते साधलं जातं. आता काही वेळा इम्प्रेशन पाडण्यासाठी किंवा प्रभाव पाडण्यासाठी काही सबबी दिल्या जातात. म्हणजे असं म्हणता येईल इथे की काही रिलेटिव्ह किंवा काही नातेवाईक आजारी आहेत, अशा सबबी दिल्या जातात. किंवा माझं नुकतंच लग्न झालंय, मला घरी लवकर जावं लागतंय, लहान मूल आहे घरात, अशा सबबी दिल्या जातात. किंवा मी ना खूप चांगलं काम करून दाखवीन पुढच्या ह्याच्यात, यावेळी मला माफ करा, अशा पद्धतीचं बोलून, गोड बोलून हे कामातून पळवाटा शोधल्या जातात, असंही इथे म्हणता येतं. किंवा काही व्यक्ती त्या आपल्या वरिष्ठांचं अतिशय जास्त कौतुक करतात. म्हणजे तुम्ही घेतलेला हा अमुक निर्णय अतिशय चांगला होता, त्याच्यामुळे आमचं फारच अतिशय हित साधण्यात आलंय, असं म्हणजे नको असलेलं अतिरेकी जास्तीत जास्त कौतुक किंवा खरं म्हणजे सांगायचं झालं तर शुद्ध मराठी भाषेत आपण त्याला लोणी लावणं वरिष्ठांना असं म्हणतात, असं इथे साधलं जातं. म्हणजे स्वतःबद्दलची जास्त ओळख करून देणं किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचा काही फायदा करून घेणं, या सगळ्या गोष्टी या इम्प्रेशन मॅनेजमेंट मध्ये किंवा प्रभावाच्या व्यवस्थापनात आपण बघू शकतो. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मी सुरुवातीला या भागाच्या म्हटलं की नैतिकता म्हणजे एथिक्स हाही भाग इथे तितकाच महत्वाचा आहे. कर्मचारी हा आनंदी, खुश किंवा निष्ठावान राहण्यासाठी काही विशेष प्रयत्न वेगवेगळ्या संघटना या अवलंबताना दिसतात. मात्र जसं मी म्हटलं की जेवढा लॉयल किंवा जेवढा जास्त निष्ठावान कर्मचारी असेल, तेवढा तो नैतिकतेकडे दुर्लक्ष करेल असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे जर काही अनैतिक प्रकार एखाद्या कार्यालयीन परिवेशामध्ये जर वापरले जात असतील, तर काही वेळा असा अतिनिष्ठावान कर्मचारी त्याच्याकडे डोळेझाक करतो, असं आपली पुस्तिका म्हणते. आता यामध्ये या ज्या पातळ्या आहेत नैतिकतेच्या, त्या तुम्ही जरूर अभ्यासा. ज्याच्यामध्ये एक सामाजिक पातळी आहे, म्हणजे एक सोसायटल व्ह्यू ज्याला म्हणता येईल, की आपल्या आजूबाजूला ज्या पद्धतीचा नैतिकतेचा किंवा मूल्यांचा विचार केला जातो, त्याचा विचार करून आपल्या वर्तनामध्ये बदल घडवण्याची इथे गरज असते. दुसरा भाग जो असतो तो भागीदारांच्या प्रश्नांसंदर्भातचा, म्हणजे ग्राहकांचे प्रश्न, कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे जर वेगवेगळे असेल तर ते सोडवण्यासाठी कुठल्या प्रकारची नैतिकता आपण वापरतोय, कुठली मूल्य आपण याच्यामध्ये समजावून घेतोय, असाही भाग आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे अंतर्गत धोरणामुळे म्हणजे इंटरनल पॉलिसीजमुळे काही प्रॉब्लेम्स किंवा समस्या ह्या उद्भवलेल्या असतात, त्या सोडवण्यासाठी आपल्याला नैतिकतेच्या विविध पातळ्यांचा वापर हा करावा लागतो. याचबरोबर काही वैयक्तिक वर्तन प्रकार असू शकतात, ज्यांच्यामुळे नैतिकतेमध्ये काही बदल घडवून आलेले आपल्याला दिसून येऊ शकतात. आता या सगळ्याचा अभ्यास तुम्ही पुस्तिका आपल्या समोर ठेवून कराल, याच्याबद्दल काही वादच नाही. परंतु या सगळ्याबद्दल एक थोडी जास्त खोलवर जाऊन आपल्याला वहीमध्ये नोंद करणं हे जरूर करा. याचा तुम्हाला निश्चितच तुमच्या परीक्षेमध्ये उपयोग होईल. आणि जेव्हा आपण याचा पुढचा भाग बघू, कारण जेव्हा आपण नैतिकता किंवा नैतिक पातळीचं वर्तन असं म्हणतो, त्याच्या आधी आपण सत्ता, अधिकार किंवा राजकारण याच्याबद्दलची जी चर्चा केली, तर ह्या पुढच्या भागामध्ये आपण ह्याच सिक्वेन्सने किंवा ह्याच एका शृंखलेमध्ये आपण नेतृत्वाचे गुण किंवा आपल्या एखाद्या चांगल्या आजच्या प्रभावी नेत्याचे कुठले गुण असतात, त्याच्यात काय दोष असू शकतात, तो त्याच्यावर कशी मात करतो, एखाद्या चांगल्या प्रभावी नेत्यामुळे इतर कर्मचाऱ्यांचं कसं हित साधलं जातं, पूर्ण कार्यालयाची किंवा पूर्ण संघटनेची किंवा संस्थेची ही वाढीकडे किंवा त्याच्या एक्सपॅन्शन मध्ये असं कसं नेत्याचा रोल असतो किंवा त्याची काय भूमिका असते, या सगळ्याबद्दलची चर्चा आपण आपल्या पुढच्या भागामध्ये निश्चित करूया. परत भेटूया येत्या गुरुवारी पुढच्या भागात. मनापासून धन्यवाद. नमस्कार.